पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना अहमद शहा अब्दाली सोबत केलेली होती। तसंच भाजपवर सुद्धा हल्लाबोल केला होता। यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेजी जे बोलतायत ते कोणत्या अवस्थेत बोलतायत? ज्या अमित भाईंनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एकत्र 370 कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की 370 कलम हटवा। तुम्ही तर मोठ्या मनाने अमित भाईचं अभिनंदन केलं पाहिजे, पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहेत। तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे। सकाळी 9 वाजता तुमचा जो टेप रेकॉर्ड चालू होतो तो विकासाच्या मुद्द्यावर सुरू करा। माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, एक तरी विकासाचं काम भाषणात सांगा। पुढचं भाषण विकासावर करू द्या उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरेंचा कुठला काय काय शब्द पंतप्रधान बोलला परवा आमच्या पंतप्रधानांबद्दल, आमच्या अमित शहाबद्दल कोणी काही बोला अपशब्द इथे निषेध व्हायला पाहिजे। आपल्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे। काय बोलला उद्धव ठाकरे ऐकत नाही। मी ट्विट केला, वाचता असेल तुम्ही, तरी एकही पण सांगायला आलं नाही। त्याला शांत केलं तर त्याला असंच होतं। मी लगेच वरिष्ठांना सांगून टाकले, काल परवा जाऊ मी आता मराठवाड्यात जाणार। जरांगे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना, उद्धव जे बोलतोय पंतप्रधान तो आणि तो संजय राऊत त्यांचा समाचार घे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।